मित्रांनो, जर तुम्ही कॅप राउंडचा फॉर्म भरला असेल किंवा भरण्याच्या प्रोसेसमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कॅप राउंडचा फॉर्म भरत असताना वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस आपल्या फॉर्मचा जो स्टेटस आहे तो चेंज होत जातो. तर हे कुठले वेगवेगळे स्टेटस फॉर्मचे चेंज होतात आणि त्यानुसार आपण काय समजावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, वेळेतच तुम्ही हा स्टेटस चेक नाही केला आणि त्याच्यावरती जर तुम्ही ॲक्शन नाही घेतली तर मे बी तुम्हाला या कॅप राऊंडमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर बीएडच्या ॲडमिशनसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, हा स्टेटस कुठे चेक करायचा ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर त्यासाठी ऍडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 जे की CET सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती आहे, जिथे तुम्ही तुमचा कॅप राऊंडचा फॉर्म भरलेला आहे तिथे तुम्हाला सुरुवातीला क्लिक करावं लागेल आणि कॅप राऊंडचं पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा कोर्स सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर जसं तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरण्यासाठी कॅन्डिडेट लॉग इन केलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला इथे कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. पुढे मग तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड आहे तो एंटर करून इथे लॉग इन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, तुम्हाला जर इथे सुरुवातीला इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असा स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अजून भरायला सुरुवात केलेली नाहीये किंवा सुरुवात केलेली आहे पण अर्धाच तो फॉर्म भरलेला आहे, तर तुम्हाला हे स्टेटस इनकम्प्लीट दिसू शकतं. म्हणजे थोडक्यात तुमचा फॉर्म हा इनकम्प्लीट आहे आणि तो कंप्लीट करण्याची तुम्हाला गरज आहे. जर तुम्ही फॉर्ममधल्या या सगळ्या स्टेप्स कंप्लीट केल्या असतील आणि सबमिट केलं नसेल तर तुमचा फॉर्म हा इनकम्प्लीट असेल. त्यानंतर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. सर्व माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा याचाही डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन चेक करा आणि त्या पद्धतीने तो फॉर्म कंप्लीट करून घ्या. जर तुम्ही तुमचा फॉर्म कन्फर्म केला नसेल, सबमिट केला नसेल तर कंप्लीट बट नॉट कन्फर्म्ड हाच स्टेटस तुम्हाला दिसेल. तर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मवरती जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. तुम्ही जर तुमची कॅटेगरी चेंज करत असाल तर तुमची कॅटेगरी चेंज करत असताना तुम्हाला फीजसाठी विचारलं जाईल, तर ती फीज सबमिट केल्यानंतर तर फायनली तुमचा फॉर्म हा कन्फर्म्ड स्टेटसमध्ये जाईल. तिथे मग तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खाली नॉट व्हेरीफाईड असं दिसेल. तर या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो आता कन्फर्म झालेला आहे पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून सुरू झालेलं नाहीये, म्हणून नॉट व्हेरीफाईड असा ऑप्शन तुम्हाला दिसतोय. आता CET सेल ज्यावेळेस विद्यार्थ्यांकडनं हे फॉर्म भरून घेत असते त्यावेळेस सबसिक्वेंटली तिकडनं त्यांची सो कॉल्ड एक्सपर्ट टीम जी आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुद्धा करत असते. आता जसे जसे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत जातील तसा तसा हा तुमचा स्टेटस चेंज होत जाईल. समजा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालं, काही डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इश्यू आला तर त्यावेळेस तुमचा हा स्टेटस चेंज होऊन पार्शली व्हेरीफाईड असा येईल. आता पार्शली व्हेरीफाईड ज्यावेळेस स्टेटस दाखवला जाईल त्यावेळेस तुम्हाला याच पेजवरती खाली तुमच्या डॉक्युमेंटमध्ये असणाऱ्या ज्या क्वेरीज आहेत त्या पाहायला मिळतील. CET सेल ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करत असते आणि जर त्या चेकिंगमध्ये त्यांना काही डिस्क्रिपन्सी आढळली तर ते स्पष्ट इथे डॉक्युमेंटचं नाव आणि त्याच्यामध्ये आढळलेली जी डिस्क्रिपन्सी आहे ती मेन्शन करते आणि त्यानुसार तुम्हाला परत ते डॉक्युमेंट रिअपलोड करावे लागतात. जसे जसे तुम्ही हे डॉक्युमेंट्स रिअपलोड करता, डॉक्युमेंट रिअपलोड केल्यानंतर परत तुमचा स्टेटस हा पार्शली व्हेरीफाईडच राहतो जोपर्यंत तुमचं कंप्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत. त्यानंतर शेवटी ज्यावेळेस तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस तुमचा स्टेटस हा व्हेरीफाईड होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एकदा की तुमचा हा स्टेटस व्हेरीफाईड झाला त्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे, व्हेरीफाईड झालेलं आहे आणि आता तुमचं नाव हे मेरिट लिस्टमध्ये येईल
याच्यासाठी वाट पाहावी लागते. आता हे जे स्टेटस आहेत, व्हेरीफाईड असेल, पार्शली व्हेरीफाईड असेल, नॉट व्हेरीफाईड असेल, हे स्टेटस नेहमी तुम्हाला या पोर्टलवरती येऊन लॉग इन करून चेक करत राहावे लागतील. तुमचे इश्यूज इथे दाखवल्या जातील आणि त्यानुसार मग तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने हे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचे काही स्टेटस आहेत, तर त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते कंप्लीट करून घ्या. आता या मधल्या वेळामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर सीईटी सेलला वाटलं तर मे बी ते 10 दिवसाचं एक्सटेन्शन वगैरे देऊ शकतात ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगसाठी. त्यानंतर पुढे तुमची मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी विचारलं जाईल. ऑप्शन फॉर्म फिलअप केल्यानंतर कॉलेजचं अलॉटमेंट आणि ॲडमिशन होईल. तर अशा पद्धतीने एकंदर ही प्रोसेस असणार आहे. ही डिटेल प्रोसेस मी इतर व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेली आहे आणि या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग तर सुरूच आहे. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.